नमस्कार, मानदेश प्राईममध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मंडळी, सध्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका सुरू आहेत. प्रचारानं वेग घेतलाय आणि या अनुषंगाने आपण विविध मतदारसंघामध्ये भेटतोय. सध्या आपण कुकुडवाड जिल्हा परिषद गटामध्ये आहे. या गटामध्ये निवडणूक ही चुरशीची आहे, याचे संकेत आपल्याला अगोदरच मिळत आहेत. या निमित्तानं आपण कार्यकर्त्यांना भेटतोय, उमेदवारांना भेटतोय, सर्वसामान्य जनतेला भेटतोय. आता आपल्यासोबत आहेत जगन्नाथ जानकर, ज्यांच्यावरती उमेदवार निवडून आणण्याची जबाबदारी आहे. खूप खूप स्वागत तुमचं. काय सांगाल, आता निवडणूक लागली आणि तुमच्यावरती जबाबदारी आहे. तुमचा एक ओळख आहे गोपीचंद पडळकर साहेबांचे सहकारी. कुकुडवाड जिल्हा परिषद मतदारसंघातली निवडणूक ही आज तुम्ही सगळीकडे चर्चा चालली असली की तुल्यबळ आहे, तर मी माझ्या दृष्टीने सांगेन ही तुल्यबळ लढत नाही. ही विकासाच्या, जयकुमार गोरे भाऊंच्या विकासाच्या जोरावरती ही निवडणूक एकतर्फी निवडणूक आहे. इथल्या जनतेने ही निवडणूक हातामध्ये घेतलेली निवडणूक. तुम्ही म्हणताय जनतेने हातामध्ये घेतलेली निवडणूक आहे. तुम्ही या मतदारसंघामध्ये जन्मापासून बघताय, इथल्या प्रश्न, इथल्या समस्या, अडचणी काय आहे, त्या अडचणी आणि कोण सोडवण्यात यश आलंय कोणाला? आता माझ्या जन्मापासून किंवा मला जेव्हापासून राजकारण कळायला लागलं तेव्हापासून या मतदारसंघामधली, म्हणजे कुकुडवाड जिल्हा परिषद गटच नाही तर मान तालुक्याच्या राजकारणामध्ये जर या भागामध्ये लोकांना रोजगार असेल किंवा या भागातला सर्वात महत्वाचा जो पाणी प्रश्न आहे, त्या पाणी प्रश्नावरती माननीय मंत्री महोदय जयाभाऊनी जे काम केलेलं आहे, या भागामध्ये जे पाणी आणायचं काम, सर्वात मोठं काम जयाभाऊनी या मतदारसंघामध्ये पाणी आणण्याचं केलंय. आणि या मतदारसंघामध्ये जे उमेदवार आहेत विरोधामधले, अनिल देसाई, त्यांनी पाणी प्रश्नावरती, ते हे तालुक्याच्या राजकारणामध्ये गेले अनेक वर्ष आहेत. त्यांनी कालच सांगितलं की माननीय खाशा बापूंचा आम्हाला वारसा आहे, आम्ही गेली 25 वर्ष या मतदारसंघामध्ये काम करतोय. तर त्यांनी कुठलं ठोस काम किंवा एखादा प्रोजेक्ट या मतदारसंघामध्ये आणलाय त्यांनी दाखवून द्यावा. नक्कीच. मला तुम्हाला आवर्जून प्रश्न विचारायचा आहे की तुम्हाला म्हणजे भविष्यात तुम्हाला कोणती निवडणूक लढायची आहे का? या अगोदर कोणती लढली होती? तुम्हाला राजकीय वारसा आहे का? मला कोणत्याही प्रकारचा राजकीय वारसा नाही. माझे वडील किंवा कोण माझं राजकारणामध्ये नव्हतं. मी चळवळीतनं राजकारणामध्ये आलेलो कार्यकर्ता आहे. मी याच्या अगोदर विधानसभेची निवडणूक लढली. 2012 साली कुकुडवाड जिल्हा परिषदची मी निवडणूक लढली. भविष्यामध्ये राजकारणामध्ये संधी मिळत असते. निवडणूक लढायची का नाही लढायची हा प्रश्न गौण मुद्दा आहे, पण राजकारणामध्ये सक्रिय असणं गरजेचं आहे. तुमची ओळख आहे आक्रमक भाषाशैली, या म्हणून तुमची अशी ओळख आहे, तुमची प्रतिमा आहे. मागच्या देवापूरच्या सभेमध्ये आम्ही बघितलं, नामदार जयकुमार गोरेंनी तुम्हाला जे कानात काय सांगितलं ते काय सांगाल? जयाभाऊनी सांगितलं की बाबा जास्त आक्रमकता या ठिकाणी आता थोडी कमी करूया, म्हणून मी थोडस त्या ठिकाणी मुळात मी पहिल्यापासून चळवळीत आलेला कार्यकर्ता आहे, त्यामुळं आक्रमकता ही रक्तातच आहे. ती म्हणजे कुणी म्हणजे हे करून किंवा ती थांबत नाही. माझा पहिला प्रश्न असा होता, जे उत्तर नाही दिलं तुम्ही, जे की गोपीचंद पडळकर साहेब जे आमदार आहेत त्यांचे पहिलं म्हणजे लहानपणापासूनचे तुम्ही सहकारी आहात आणि आताही आहात. मधल्या काळात तुमचे वादविवाद होते आणि आता तुम्ही एकत्र तुमचे ते वाद मिटलेले आहेत. काय सांगाल, येणारा काळ कसा असेल? येणारा म्हणजे गोपीचंद पडळकरांच्या, त्यांनी राजकारणाची सुरुवात 2006 साली केली आणि माझी आणि त्यांची ओळख 2009 साली झाली. तेव्हापासून मी 2014 पर्यंत त्यांच्या प्रत्येक, म्हणजे त्यांच्या पडत्या काळामध्ये मी त्यांच्याबरोबर खांद्याला खांदा लावून, म्हणजे कुठलंही त्यांचं, तुम्ही जर फेसबुक, व्हॉट्सअप त्यांचं जुन्या काळातले फोटो बघितले तर त्या प्रत्येक फोटोमध्ये मी असेल. म्हणजे ते राजकीय आंदोलन असेल, सामाजिक प्रश्न असेल किंवा टेंबूचं आंदोलन असेल, कुठल्याही प्रश्नावरती आंदोलन असेल, मोर्चा असेल, काय असेल, त्या ठिकाणी मी आहे. तुम्ही या कुकुडवाड गटामध्ये सामाजिक कामं करत असता, लोकांचे प्रश्न सोडवत असता. खरं तर आता मुद्दे उपस्थित होत होते की अरुण आबा गोरे ही बाहेरचे उमेदवार आहेत, तरी सुद्धा तुम्ही त्यांना ऍक्सेप्ट केलं आणि तुम्ही त्यांना निवडून आणण्यासाठी प्रचार करताय. आता मुळामध्ये अरुण आबा बाहेरचे आहेत हा मुद्दाच फुल आहे.
जे या ठिकाणी अनिल देसाई निवडणूक लढतायत ते कुठले या मतदारसंघातले, तेही उपरेच आहे. त्यांचं गाव खटाव तालुक्यातले चित्ती आहे. अरुणाबा तर मान तालुक्यातले तर आहेत, पण देसाई मान तालुक्यातले पण नाहीत, ते खटाव तालुक्यातले आहेत. मुळात अनिल देसाई जे आरोप करतायत अरुणाबा बाहेरचे आहेत, तर अरुणाबा या मातीतला आहे, या मानच्या मातीतला आहे. तुम्ही उपरे आहात. अरुणाबा हा इथला भूमिपुत्र आहे. आता तुम्ही ज्यांचा प्रचार करताय अरुणाबा गोरे, त्या उमेदवाराबद्दल तुम्हाला काय वाटतं आणि समोरचे उमेदवार आहेत या मतदारसंघामध्ये अरुणाबा सारखा एक खमकं नेतृत्व या कुकडवाड जिल्हा परिषद गटाचं अरुणाबा सारख्या कार्यकर्त्यांनी करावं ही इथल्या जनतेची इच्छा होती. त्यामुळं अरुणाबाचा इतिहास बघितला तर ते खूप म्हणजे जयाभाऊंच्या अगोदरपासून, म्हणजे जयाभाऊ मान तालुक्यामध्ये यायच्या अगोदरपासून ते सक्रिय राजकारणामध्ये आहेत. ते एकदा म्हणजे त्यांच्या गावचे सरपंच होते, जिल्हा परिषदेमध्ये एकदा ते सदस्य राहिलेले आहेत. आणि आज जयाभाऊ मंत्री असताना त्यांच्या पाठीमाग या मतदारसंघातला मान खटाव मतदारसंघातली जी धुरा आहे त्या अरुणाबा समर्थपणे पेलवतात. त्यामुळं अरुणाबा सारखा खमका माणूस या कुकडवाड जिल्हा परिषद गटामध्ये जो विकासाचा बॅकलॉग राहिलाय गेल्या 25 वर्षामध्ये, अनिल देसाई आणि त्यांच्या ज्या कुटुंबाने या ठिकाणी मक्तेदारी निर्माण केलेली आहे, विकासाचा जो बॅकलॉग या ठिकाणी ठेवलेला आहे. आज कुकडवाड जिल्हा परिषद गटातली तुम्ही परिस्थिती बघितली तर अतिशय भयावह परिस्थिती आहे. ती जर सुधारायची असेल तर अरुणाबा सारखा, ज्याच्या पाठीमाग माननीय मंत्री महोदय जयाभाऊंची ताकद आहे, असा खमका माणूस या ठिकाणी या गटाचं नेतृत्व करावं ही इथल्या जनतेची इच्छा आहे. आणि तुम्ही आता दुसऱ्या उमेदवारांच्या बाबतीमध्ये बोलला, माननीय अनिल देसाई यांच्या बाबतीमध्ये मी अनेक वेळा ह्याच्या अगोदर बी बोललोय, आज पण सांगतो की अनिल देसाई सारखा भामटा माणूस मी माझ्या राजकारणामध्ये बघितलेला नाही. ज्यानं हा प्रश्न अनेक वेळा चर्चेला आलाय की स्वतःच्या म्हणजे हा एकतर उपरा आहे, या ठिकाणी महाबळेश्वरवाडीमध्ये येऊन त्यानं तिथल्या सोसायटीमध्ये मयत माणसांच्या नावावरती कर्ज काढलेला हा माणूस आहे. म्हणजे हा किती भामटा आहे ह्याचं एक जिवंत उदाहरण आहे. आणि साताऱ्यामध्ये ह्यांचा भाऊ भारतीय जनता पार्टीचा नगरसेवक हे इकडे येऊन सांगणार की भारतीय जनता पार्टीच्या विरोधामध्ये काम करणार, म्हणजे हा खूप मोठा विरोधाभास आहे. काल परवा ते बोलताना म्हणले की आमची नाळ मातीशी आहे. अनिल देसाईची नाळ मातीशी नाही, अनिल देसाईची नाळ ही सिमेंट, वाळू, डांबराशी आहे. आणि इथल्या जनतेशी नाळ असणारा माणूस म्हणजे अरुणाबा गोरे आहे. त्यामुळे इथल्या जनतेनं ठरवलेलं आहे की या ठिकाणी अरुणाबांना प्रचंड बहुमताने विजय करायचा. दुसरा महत्वाचा मुद्दा, या ठिकाणचे जे विरोधातले उमेदवार आहेत अनिल देसाई, हे गेले 25 वर्ष सातारा जिल्हा मध्यवर्ती सारखी एक महत्वाच्या संस्थेमध्ये या ठिकाणी संचालक आहेत, उपाध्यक्ष राहिलेले आहेत. म्हणजे महत्वाच्या पदावरती त्यांनी काम केलेलं आहे. बँकांचं जे फेडरेशन आहे त्या फेडरेशन वरती ते गेले अनेक वर्ष आहेत. परंतु त्यांनी सांगावं की कुठल्या गरीबाचं पोरग बिन पैसे घेता त्या ठिकाणी एखादं नोकरीला लावलं, याचं उदाहरण त्यांनी द्यावं. 10-10, 15-15 लाख रुपये घेऊन या ठिकाणी पोरं नोकरीला लावायची आणि या ठिकाणच्या जनतेला भूल तपान फसवायचं आणि प्रत्येक वेळी निवडणुकीमध्ये निवडून यायचा हा धंदा अनिल देसाईंचा आहे. तो या जनतेनं आता जनतेला या ठिकाणी समजलेला आहे. येणाऱ्या काळामध्ये अनिल देसाईंना येणाऱ्या जे मतदान आहे त्याच्यामध्ये इथली जनता त्यांची जागा दाखवून देणार आहे का, तर 100% दाखवून देणार आहे. आणि या ठिकाणी अरुणाबाला प्रचंड बहुमताने विजय करणार आहे. 7 तारखेनंतर 9 तारखेला निकाल आहे, कसा असेल तो दिवस? 100% 9 तारखेला अरुणाबा हे या ठिकाणाहून प्रचंड बहुमताने निवडून येणार. याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची शंका कुणाच्याही मनामध्ये असण्याची गरज नाही आणि ती नाही आमच्या मनात. नामदार जयकुमार गोरे मंत्री, त्यांच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? त्यांचं नेतृत्व तुम्ही कसं बघता त्याकडे? जयकुमार गोरे भाऊंचे राजकारणाची सुरुवात हे अतिशय सामान्य घरामधनं एक राजकारणामध्ये पुढे आलेला पोरगा, मान तालुक्याच्या दुष्काळी भागातनं पुढे आलेला पोरगा, आज महाराष्ट्राचं एक ग्रामविकास खात्यासारखं महत्वाचं या मंत्रिमंडळातलं खातं या ठिकाणी सांभाळतोय. गेले त्यांची आज जयाभाऊंची या ठिकाणी 4थी टर्म आहे. म्हणजे एवढी सामान्य घरामधनं राजकारणामध्ये येऊन
एवढ्या उंचीला पोचणं आजच्या काळामध्ये एवढी सोपी गोष्ट नाही. त्यामुळं जे भविष्यामध्ये युवक किंवा माझ्यासारखे तरुण या ठिकाणी राजकारणामध्ये येऊ पाहत आहेत, त्यांचा आदर्श जयकुमार गोरे असतील आणि आहेत. तर मंडळी बघितलं, हे होते जगन्नाथ जानकर, ज्यांची ओळख जे जानकर अशी आहे आणि आक्रमक वक्तृत्व, भाषाशैली यामुळे या भागामध्ये त्यांची अशी ओळख आहे. आपण त्यांच्याशी बोललो, त्यांनी सांगितलं की आमदार जयकुमार गोरे हे नेतृत्व कसं आहे याबद्दल त्यांनी सविस्तर सांगितलं. आमदार गोपीचंद पडळकर यांचे विश्वासू सहकारी आहेत, लहानपणापासूनचे मित्र आहेत, अजूनही आहेत आणि भविष्यातील गोपीचंद पडळकर काय असेल हे देखील त्यांनी सांगितलं. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. आवाज माणदेशाचा, माणदेशातील प्रत्येकाचा. माणदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा. नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनचं बटन दाबा. धन्यवाद.